राज्याच्या राजकारणातील प्रतिष्ठित नेते म्हणून ओळख असलेल्या अकलूजच्या मोहिते पाटलांना मोठा धक्का बसलाय। त्याचं कारण म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना रद्द केला। हा निर्णय म्हणजे मोहिते पाटील कुटुंबासाठी आणि बँकेच्या ठेवीदारांसाठी मोठा धक्का आहे। पण नेमकं काय झालं? बँकेचा परवाना का रद्द झाला? ठेवीदारांचं काय होणार आणि याचा राजकीय परिणाम काय असेल, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। 9 एप्रिल 2025 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केलाय। यामुळे 11 एप्रिल पासून बँकेला कोणतेही कामकाज करता येणार नाही। ही बँक अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबाशी जोडली गेली आहे, ज्यांचा माळशिरस तालुक्यात आणि राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा आहे। विशेष म्हणजे ही बँक राष्ट्रवादी काँग्रेसचे बलाढ्य नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अधिपत्याखाली नाही, तर विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नियंत्रणाखाली होती। पण परवाना का रद्द झाला? रिझर्व्ह बँकेने याची कारणं स्पष्ट केली आहेत। पहिलं म्हणजे बँकेकडे पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाच्या संधी नाहीत। दुसरं, बँकिंग नियमन कायद्याचं पालन करण्यात बँक अपयशी ठरली। आणि तिसरं म्हणजे बँकेची सध्याची आर्थिक स्थिती इतकी खराब आहे की ती ठेवीदारांचे पैसे परत करू शकत नाही। रिझर्व्ह बँकेच्या मते बँकेला पुढे चालू ठेवणं ठेवीदारांच्या आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने धोकादायक आहे। आता ठेवीदारांचं काय? तर DICGC म्हणजेच डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या योजनेनुसार प्रत्येक ठेवीदाराला 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी विमा संरक्षण मिळेल। बँकेच्या आकडेवारीनुसार 99.72% ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी परत मिळण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 47.89 कोटी रुपयांचं वाटपही झालंय। ही बँक 1975 मध्ये स्थापन झाली आणि 1978 पासून कामकाज करत होती। अकलूज, टेंभुर्णी, करमाळा, इंदापूर, सोलापूर आणि पुणे येथे त्यांच्या शाखा होत्या। पण आता प्रशासकाची नियुक्ती होणार आहे आणि बँकेचं कामकाज पूर्णपणे थांबेल। तर ही होती शंकरराव मोहिते पाटील बँकेच्या परवाना रद्द होण्याची संपूर्ण माहिती। तुम्हाला काय वाटतं? याचा राजकीय परिणाम काय होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी बखर लाईव्हला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।